व्लॉग बनवायला येत नाही सध्या पावर, कारण राहिलंय ना आपलं बांधायचं वावर. तर काय विषय पब्लिक, मी ऋषी ब्लॉगर आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर विषय असा होता का मावशी दीदी आणि तुषार दादा आम्ही आलो होतो आवळ्याच्या लक्ष्मी आईच्या पाया पडायला. आणि आईकडे तुम्ही कोणताही नवस करा तो पूर्ण झाला नाही असं कधी होत नाही. आईची इथं ना खूप मोठी जत्रा भरती आणि जत्रेला आम्ही कायम येत राहतो. लगेच प्रसन्न मनाने आईचं दर्शन करून घेतलं आणि तुम्ही दर्शन करून घ्या. आणि आपले जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर फॉलो पण नक्की करून घ्या. लगेच दर्शन वगैरे झाले भाऊ आणि यांना बाय बाय करून मी निघालो होतो माझ्या कामावर. आणि जाता जाता आपली काळी पण म्हणे मालक जरा तुमच्या पोटा पाण्याकडे पाहते, तसं माझं पण पोटा पाण्याकडे पहा. लगेच पेट्रोल वगैरे टाकून घेतलं आणि मी आलो होतो साईडवर. लोक जाळ करायसाठी पेट्रोल डिझेल रॉकेल जाळतात, पण आपले कार्यकर्ते डायरेक्ट ऑइल जाळतात. आणि मित्रांनो मला माहिती तुम्ही पण माझे ब्लॉग सर्च करू बघता, पण तेवढं फॉलो पण नक्की करून घ्या. 1000 फॉलोअर्स व्हायला फक्त आपले 150 फॉलोअर्स बाकी. आणि आपलं कांद्याचं रोप पण लावायला आलो, त्याच्यामुळे आपण पट्ट्या पाडून घेतल्या आणि त्यात पाडायला बंटी शेट म्हणल्यावर विशेष नाही, नुसता जाळ आणि धूर संगत. आणि धुळी ट्रॅक्टर आहे का ट्रॅक्टर धुळी तेच कळत नव्हतं. आता तुम्हाला वाटत असं याची जिरली, पण इथं खरं तर काम करू माझी जिरली होती, कारण मी आपल्या वरच्या वावरात गावाला पण पाणी लावलेलं होतं. हे बाकी काय नाही हो, आली या भोगासे आणि करावे सादर. चला तर मित्रांनो भेटू परत एका नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी.